पीसीओडी मध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स काय असतो, हा इन्सुलिन रेजिस्टन्स का डेव्हलप झालेला आहे व आयुर्वेद व पंचकर्म यावर कसं काम करतं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। सर्वात आधी आपण पाहूया की इन्सुलिन शरीरात नॉर्मली कसं काम करतं। जेव्हा आपण अन्न घेतो तेव्हा त्याचं डायजेशन होऊन त्याचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्शन होतं आणि हे ग्लुकोज म्हणजे साखर शुगर ही रक्तामध्ये मिसळून त्यानंतर ती शरीराच्या प्रत्येक सेल मध्ये जाऊन एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, ज्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते, ताकद मिळते। आता हे ग्लुकोज ही शुगर रक्तामधून सेलमध्ये जाण्यासाठी इन्सुलिन हे एक चावीप्रमाणे काम करतं। जेव्हा चावी लावल्यानंतर डोर ओपन होतं त्याचप्रमाणे इन्सुलिन हे रक्तातील शुगर सेलमध्ये जाण्यासाठी सेलचा दरवाजा ओपन करून देतं आणि त्यानंतर ग्लुकोज ही रक्तातून सेलमध्ये जाते आणि त्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते। ज्यावेळेस इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतं त्यावेळेला हे इन्सुलिन प्रॉपरली रिस्पॉन्स करत नाही आणि त्यामुळे सेल्स हे ग्लुकोजचं ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित करू शकत नाही। त्यामुळे रक्तामध्ये ग्लुकोज म्हणजे साखर याचं प्रमाण वाढते आणि त्यामुळे बॉडी अजून इन्सुलिन सिक्रेट करते। पण जेव्हा इन्सुलिन वाढूनही ग्लुकोज लेवल ही कमी होत नाही त्यावेळी वाढलेले इन्सुलिन यांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन असतो, ज्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये खूप कमी असतं। विशेषतः हा पुरुषांचा हार्मोन असतो, पुरुषांमध्ये याचं प्रमाण खूप जास्त असतं। हा टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवतं, त्यामुळे स्त्रियांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात। त्यामध्ये चेहऱ्यावर ॲक्ने येणं, पिंपल्स येणं, दुसरं आहे चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती केसांची वाढ होणे, डोक्याचे केस गळणे आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण दिसून येतं ज्यामध्ये पाळीची अनियमितता किंवा पाळी न येणे लक्षणे दिसून येतात। हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तो बॅलन्स होण्यास मदत होते। त्यासाठी आयुर्वेद इथे कसा काम करतो, पीसीओडी हे जेव्हा दिसून येतं त्यावेळेला हार्मोनल पिल्स सुरू केलं जातात, या ओव्हरीचे हार्मोन रेग्युलेट करतात आणि त्यानंतर पाळी रेग्युलर व्हायला लागते। परंतु फक्त पाळी रेग्युलर होणे हे एवढंच महत्वाचं नाही, त्यासाठी पाळी इरेग्युलर होण्याच्या पूर्वी शरीरामध्ये जी काही पॅथॉलॉजी घडलेली आहे ती ही ब्रेक करणं तितकंच महत्वाचं आहे। रक्तामध्ये जी शुगर लेवल वाढलेली आहे ती कशी कमी करता येईल, कारण रक्तातली शुगर लेवल कमी झाली त्यानंतर इन्सुलिनचं ही लेवल कमी होते आणि त्यानंतर टेस्टोस्टेरॉन कमी होतो आणि त्यामुळे ओव्हरीचे हार्मोन जे पाळीसाठी महत्वाचे असतात इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन नॉर्मली सिक्रेट व्हायला लागतात। हा जो हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तो बॅलन्स होण्यास मदत होते, त्यामुळे पाळी ही रेग्युलर यायला लागते। त्यासाठी आयुर्वेद इथे कसा काम करतो, पंचकर्मामध्ये विरेचन आणि रक्तमोक्षण ह्या पंचकर्माद्वारे तसेच बस्ती ह्या पंचकर्माद्वारे शरीरातील टॉक्सिन्स हे फक्त आतड्यातून किंवा रक्ताद्वारे बाहेर न काढता अगदी सेल्युलर लेवल पर्यंत प्रत्येक सेल मध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स का डेव्हलप झाला असेल, कुठल्या दोषामुळे किंवा कुठल्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे ही रक्तातली शुगर सेलमध्ये ऍब्सॉर्ब केली जात नाही ते कारण दूर केले जाते। शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये जे टॉक्सिन्स जमा झालेले आहेत ते खेचून बाहेर काढले जातात, प्रत्येक सेलची शुद्धी केली जाते आणि त्यामुळे शरीरात ग्लुकोजचं लेवल हे नॉर्मल होण्यास मदत होऊन इन्सुलिन ही नॉर्मल होतं आणि त्यानंतर हार्मोन ही रेग्युलेट होतात। पंचकर्म व आयुर्वेद हे सेल्युलर लेवल पर्यंत काम करत असल्यामुळे तुम्हाला जर पीसीओडी, पीसीओएस, पाळीच्या तक्रारी, अनियमित पाळी या प्रकारच्या जर तक्रारी असतील तर आपल्या क्लिनिकला भेट द्या व आपले नाडी परीक्षण करून आपल्याला योग्य असे पंचकर्म आणि औषधी ती घेऊन जा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल। धन्यवाद।